मराठी पत्रकार परिषद 43व राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे। या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित खासदार श्रीरंगप्पा बारणे, या परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीकर, सरचिटणीस मनसूरभाई शेख, अनिल वाघमारे, विनोद जगदाळे, मंदार पारकर, बाळासाहेब ढसाळ, अरुण कांबळे, आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, खूप जास्त मान्यवर असल्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही, आणि मोठ्या संख्येने उपस्थित पत्रकार बांधव भगिनी मित्रांनो, मी आजच्या या मराठी पत्रकार परिषदेच्या द्वैवार्षिक अधिवेशनाला मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे उद्घाटनाला मी काल येणार होतो, पण मला कालच यायचं होतं, पण आज पोचलो। शेवटी इच्छा असली की सगळ्या गोष्टी साध्य होतात, आणि मी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे, त्यामुळे आज आपली भेट आपली झालेली आहे। सकारात्मक दृष्टिकोनातून आपण काम करतोय, आणि राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी आपण हजारोंच्या संख्येने पत्रकार उपस्थित आहात। एका विचाराने आणि एका तत्वाने या ठिकाणी आपण आजच्या परिषदेमध्ये सगळे आलेले आहात, आणि पत्रकार म्हणून देखील काम करता आहात। खरं म्हणजे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपली भूमिका जी आहे ती मला आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता नाही, तर आपण सातत्याने या समाजामध्ये वावरत असता, या समाजातले प्रश्न त्याला वाचा फोडत असता, आणि त्यामुळे ही जी काही आपली चळवळ आहे, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दर्पणकारांनी सुरू केलेली चळवळ पत्रकारितेची, राज्यातल्या गावागावामध्ये, शहरी भागाप्रमाणे गावागावात पोहोचवण्याचं काम आपण करताय। शहरात काम करणं तसं सोपं असतं, बरोबर ना, परंतु ग्रामीण भागामध्ये काम करणं अवघड असतं, आणि ते आपण अतिशय चोखपणे बजावतोय आपली जबाबदारी। त्याबद्दल देखील मी आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी पुन्हा एकदा करीन, आपल्याला मनापासून शुभेच्छा देखील देईन। खरं म्हणजे नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पत्रकारांनी शासनाबरोबर पूरक अशीच भूमिका नेहमी घेतलेली आहे। अनेक मोठे सामाजिक आर्थिक विषय असतील, त्या वेळेस देखील आपली भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे। त्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। आज स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय, आणि अशा वेळी राज्याला, देशाला आघाडीवर नेण्यात विकास पत्रकारितेचं योगदान महत्त्वाचं आहे, होतं, आहे आणि राहील, याचा विश्वास आपल्या सगळ्यांनाच आहे। आपले पत्रकार दिवस रात्र जनतेसाठी आपण लढत असतो, भांडत असतो, आणि आपली लढाई सुरू असते। आपण कोविडमध्ये देखील पाहिले, अनुभवलेलं आहे। बातमी मिळवणं देखील तसं काही सोपं काम नाही राहिलेलं,
मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष होतं. आम्हीच फक्त राजकीय मंडळी लोकांसाठी काम करतो, सरकारच्या माध्यमातून काम करतो आणि त्यामुळे आपल्याला जेवढा कुटुंबासाठी वेळ द्यायला पाहिजे तेवढा मिळत नाही. मग फक्त आमच्यापुरतं ते मर्यादित नाही तर तुमच्यासाठी देखील तेच आहे. कारण तुम्ही देखील आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी पार पाडत असताना कुटुंबाकडे देखील आपलं जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मराठी पत्रकार परिषद आपला आवाज बनली आहे. देशातील पत्रकारांची सर्वात पहिली ही संघटना आहे. देशात महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात महाराष्ट्राने नेतृत्व केलेलं आहे, आजही करत आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देखील अनेक गोष्टीत मराठी माणूस म्हणून आपण देशाला नवीन विचार देत होतो. 83 वर्षापूर्वी ही परिषद स्थापन झाली आणि 83 वर्ष म्हणजे थोडके वर्ष नाही आहेत. संयुक्त महाराष्ट्र साकार व्हावा हे मराठी माणूस म्हणून आपल्या सर्वांच्याच मनातलं एक स्वप्न आहे. शासन म्हणून आम्ही त्यासाठी आजही न्यायालयीन लढाई लढतोय. पण मराठी पत्रकार परिषदेने अगदी गोवा, बेळगाव, कारवार, विजापूरसह महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 354 तालुक्यात शाखांसह संयुक्त महाराष्ट्र साकारला, याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे. अशी एवढी जुनी आपली ही संस्था आहे आणि याला आचार्य अत्रे, नारायण आठवले, खाडीलकर, बाळासाहेब भारदे आणि आमचे ठाण्यातले नरेंद्र बल्लाळ, अनंत भालेराव अशी मोठी माणसं, संजय इकडे बसलाय, आपले बल्लाळ साहेब पण होते आणि अशा मोठ्या माणसांनी या मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज मीडिया बदलत आहे. वर्तमानपत्र, वाहिन्या, सोशल मीडिया यामुळे सगळं वेगवान, फास्ट झालेलं आहे, गतिमान झालेलं आहे. पत्रकारांवरची जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे. पूर्वी बातमीचा सोर्स एकाच दुसरा असायचा, आता बाजूने माहितीचा प्रभाव असतो, मारा असतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये बातमीची सत्यता हा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे आपलं काम पूर्वीपेक्षा कठीण झालं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सर्वसामान्य वाचकांचा देखील बातमीवरचा विश्वास कायम राखण्याचं आव्हान देखील आपल्यासमोर आहे. आणि त्यामुळे आपलं जे काही काम आहे, जबाबदारी आहे, ही देखील मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांची प्रमुख संघटना म्हणून आपली भूमिका देखील महत्त्वाची आहे. सर्व क्षेत्रातील पत्रकार बांधवांचं प्रबोधन करून चुकीची माहिती प्रसारणाला आळा घालण्यासाठी देखील आपले प्रयत्न सुरू असतात. आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मला आठवतंय कोविडचा प्रसंग. अनेक पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यावेळेस काम करताना आपण पाहिलेलं आहे. अनेक अडचणी आल्या, मर्यादा होत्या, परंतु त्याही वेळेस आपण सरकार, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनी एकत्र येऊन प्रसंगी जीव धोक्यात घालून या कोविडसारख्या मोठ्या संकटाचा आपण मुकाबला केला. अनेक पत्रकार बांधव भगिनी देखील कोविडमुळे बाधित झाल्या आणि खूप आपण सगळ्यांनीच मिळून हे आकस्मिक आलेलं, अनपेक्षित आलेलं संकट आपण त्याचा मुकाबला करू शकलो. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठलीही बातमी, कधी सगळ्या बातम्या ज्या आहेत या सगळ्यात आमच्या बाजूने लिहा असा आमचा कधी आग्रह नसतो, परंतु चांगलं काम केलं की आपण चांगलं लिहिता.
आणि काही त्रुटी राहिल्या त्या देखील सूचना करण्याचा अधिकार आपल्याला नक्कीच आहे. काही लोकांना वाटतं अरे बातमी आपल्या विरोधात आली, माझ्याकडे काही लोक येऊन सांगतात, आमचे लोकप्रतिनिधी असतात, परंतु मला वाटत नाही, मी कधी अशा कुठल्याही पत्रकाराला किंवा चॅनलला असं कधी विचारलं नाही की बाबा ही बातमी तुम्ही अशी का दिली. आपण काम करत राहतो आणि शेवटी काम करत असताना यामध्ये काही गोष्टी सगळ्यात आपल्याला मनासारख्या होतात असं नाही, आणि कधी मनात अडी न ठेवता आपण काम करतो. कधी कधी काही लोकांचा एकमेकाबद्दल गैरसमज असतो. काही पत्रकार लोक जेव्हा जवळ येतात माझ्या, तेव्हा त्यांना कळतं एकनाथ शिंदे अरे असा माणूस आहे, मलाही त्या पत्रकाराला भेटल्यानंतर कळतं अरे असा माणूस आहे, याच्याबद्दल आपण उगाच काहीतरी विचार वेगळा करत होतो. त्यामुळे जेव्हा आपण प्रत्यक्ष एकमेकाला भेटतो तेव्हा बऱ्याचशा जे काही प्रश्न असतात, जे काही एक दुसऱ्याच्याबद्दल गैरसमज असतात, ते आपोआप दूर होतात. मनामध्ये अडी न ठेवता मग आपण काम करत असतो. माझंही तसंच आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. जे मला भेटतात त्यांना माझा स्वभाव नक्की माहीत आहे. जे भेटले नसतील ते पुढे भेटतीलच, आणि नक्की एकमेकाला आपण समजून घेऊ आणि पुढचं या राज्यासाठी चांगलं काम करू. शेवटी राजकीय नेते आणि पत्रकार यांचं जे काही नातं आहे ते असं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असंच आहे ना. त्यामुळे हे आपले दोन चाकं असतात, लोकप्रतिनिधी, पत्रकार, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. एक अतिशय महत्त्वाचा भाग असलेला ही पत्रकारिता आहे. त्यामुळे नक्की यामध्ये आपण हातात हात घालून काम केलं पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर 4 महिन्यांपूर्वी महाराष्ट्राला आणि देशातल्या सगळ्यांनाच सर्वात मोठा राजकीय मसाला देण्याचं काम आम्ही केलं, बरोबर ना. आणि त्यामुळे सगळे चॅनल असतील त्यांचे TRP वाढले, वर्तमानपत्रांचा खप त्या काळात खूप वाढला, खरं आहे ना. कारण त्यावेळेस सगळे काय उत्सुकता होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्यात काय खोलात मी काय जात नाही आज. आणि तसं तुम्हाला माहीत आहे सगळं कसं झालं, का झालं, ते काय लपून राहिलेलं नाही. आणि माझ्याकडे काय मी आडपडदा ठेवत नाही, अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो. आणि काही गोष्टी आपण मनामध्ये न ठेवता काम केल्या तर ते चांगल्या असतात. आणि माझे देखील अनेक पत्रकार आपल्यातले मित्र आहेत. शेवटी राजकारणी आणि पत्रकार हे समाजासाठी जे काय काम करण्यासाठी, योजना राबवण्यासाठी सरकार लागतं, स्थानिक स्वराज्य संस्था लागतात. आणि पत्रकार म्हणजे एखादी बातमी एखादं कुठेतरी असं अगदी दुर्गम भागामध्ये जाऊन तिथली माहिती गोळा करणं आणि त्या घटनेचं किंबहुना समस्येचं कडे लक्ष वेधून घेणं, सरकारचं असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांचं असेल, हे अवघड काम आहे. आणि हे अवघड काम तुम्ही करता आणि तुम्हाला माहीत आहे की एखादा कुठे जायला रस्ता नाही, एक कुठे पूल पडला आहे, मुलांना जायचे अडचण झाली आहे, तर आम्ही जे होणारी कामं तात्काळ करतो. कारण माझं कसं असतं तुम्हाला माहीत आहे, बघतो, सांगतो, करतो असं काय नसतं. उठवला, फोन लावला, ताबडतोब सांगायला, आणि बाबा झाले, पटापट कामंही होतात. आणि 100% काय सगळी कामं लगेच होत नाहीत, परंतु जी होण्यासारखी कामं आहेत ती तुम्ही ते पॉईंट आऊट केल्यामुळे त्याला दिसतो, मार्गी लागतात कामं, आणि तिथल्या लोकांना न्याय मिळतो. ही अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत, तुम्ही पाहिली आहेत आणि आम्ही पाहिलेली आहेत. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही देखील आमच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघा, अशीच माझी आपल्याला विनंती आहे. शेवटी आम्ही पण जे काय करतो लोकांसाठी, या राज्याच्या हितासाठी, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या 4 महिन्यामध्ये आम्ही काम करतो आहे. जसं पत्रकार संघटना देखील वेगवेगळ्या असतात, अनेक असतात, सगळ्यांमध्ये काय असं काय आलबेल जसं आमच्यामध्ये आहे तसं तुमच्यामध्ये पण आहे, पण ते काय तुम्ही कुठं छापत नाही लगेच, बरोबर ना. छापा असं माझं म्हणणं नाही आहे, पण एकोप्याने आपण काम केलं पाहिजे.
आणि आम्हालाही तुमच्यातलंच समजा, कारण आम्ही तुमच्यातलेच आहोत. आपण एक परिवार आहे, एक मोठा परिवार आहे आपला. शेवटी हक्काने काही गोष्टी आपल्याला सांगायच्या असतात. तो अधिकार आपल्याला आहे की एखादं काम आपल्याला करायचं आहे ते केलंच पाहिजे. आणि शेवटी सरकार म्हणून जबाबदारी आहे आपली लोकांना न्याय देण्याचं. आणि म्हणून आपण पाहिलं की गेले 4 महिन्यामध्ये आम्ही अनेक निर्णय घेतले, त्यांना आपण चांगली प्रसिद्धी देखील दिली. अगदी हेडलाईन आपण केल्या, ऑडिटोरियल केलं, संपादकीय लिहिलं. कारण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचं देखील आपण काम करता. जसं आम्ही सुरुवातीलाच दोघं, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजीच होतो, आम्ही दोघांनी शपथ घेतली. पहिल्याच कॅबिनेटमध्ये देखील अनेक निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी केले, पेट्रोल डिझेलचं केलं, वाया जाणारं पाणी वळवायचा निर्णय घेतला. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला. काही लोक म्हणाले आम्हाला, काही लोक विरोधक म्हणाले, ते विरोधक म्हणजे त्यांना बोलायलाच पाहिजे सत्ताधारींच्या विरुद्ध. ते काय असं सत्ताधारी चांगले आहेत असं काय म्हणावाची काय आमची अपेक्षा नाही. पण मला अरे दोघंच सरकार चालवत आहेत, दोघंच सरकार चालवत आहेत. पण दोघं चालवत होते, पण दोघं चांगले निर्णय घेत होते. मग जेव्हा आम्हाला भेटायचे तेव्हा अहो लवकर ते निर्णय घ्या, तुम्ही दोघंच आहे ना, नंतर सगळे आल्यावर मग ते वांदे होतील. म्हणजे तुम्ही जाहीरपणे बाहेर सांगता अरे दोघंच चालवत आहे. म्हणजे अशाही गोष्टी ज्या असतात, शेवटी काय मंत्रिमंडळ जे आहे ते लोकांना यामध्ये न्याय देण्यासाठी आहे, लोकांचं काम करण्यासाठी. आणि म्हणून आम्ही अनेक निर्णय जे ते काही महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत वॉररूममध्ये, CM वॉररूममध्ये घेतले आम्ही. त्यामध्ये समृद्धी महामार्ग जो आहे त्याचं लवकरच, तुम्हालाही सगळ्यांना उत्सुकता आहे, आता शिर्डीपर्यंत, मुंबई नागपूर शिर्डीपर्यंत पूर्ण झाला आहे. आता लवकर आपण त्याचं उद्घाटन करू. खऱ्या अर्थाने लोकांना समृद्ध करणारा तो मार्ग आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे. तो फक्त हायवे नाही आहे, तिथे आजूबाजूच्या सर्व गावातल्या जवळपास 10 जिल्ह्यांना आणि 14 जिल्ह्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट त्याचा लाभ होणार आहे. कितीतरी गावं, शेकडो गावांना त्याचा फायदा होतो आहे. आणि अगदी इको फ्रेंडली तो रस्ता होतो आहे. त्याच्यामध्ये झाडं, लाखो झाडं लावतो आहे आपण, सोलर सिस्टीम आहे, शेततळी, शेकडो शेततळी आपण केली आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंग युनिट येणार आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या येतील, रोजगार मिळेल. म्हणजे फक्त रस्ता नाही, कनेक्टिव्हिटी आपल्या राज्यामध्ये जेवढी काही कनेक्टिव्हिटी, JNPT जवळ येईल. आणि म्हणून लोकांना दळणवळण यंत्रणा ज्या राज्याची सक्षम असते त्याची प्रगती जोरात होत असते. आणि म्हणून आम्ही त्याला जास्तीचं लक्ष दिलं आहे. त्याचबरोबर मुंबई पुणे, आता आपल्याला पूर्वीचं जर पाहिलं आणि आताचं पाहिलं, जेव्हा बाळासाहेबांच्या संकल्पनेतून तो गडकरी साहेबांनी केला, आणि आता आम्ही मिसिंग लिंक करतो आहे. मी परवा गेलो होतो तिकडे गेल्या आठवड्यामध्ये, जगातला सगळ्यात रुंद असलेला टनल आपण तिथे करतो आहे. अगदी घाटात तुम्हाला देखील मुंबईला यायला, मुंबईवरून पुण्याला यायला अर्धा तास ट्रॅव्हल टाईम, वेळ कमी होऊन जाईल. इंधन वाचेल, अपघात वाचतील, प्रदूषण कमी होईल. हे असे प्रकल्प आपण हाती घेतोय, ते देखील अगदी वर्षभरामध्ये तो पूर्ण होईल. लोकांना फायदा होईल, पुण्याला फायदा होईल, मुंबईकडे जाणाऱ्या लोकांना फायदा होईल. पुणे रिंग रोड देखील आपण या ठिकाणी हाती घेतोय. त्याचं देखील परवाच्या कॅबिनेट, म्हणजे तुमच्या पुण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. खासदार महोदय इथे बसलेले आहेत आणि तो देखील हाती घेतलेला आहे आपण. जसं मी एकदा इकडून गावाकडे चाललो होतो, ते चौक एक मध्ये लागतो, चांदणी चौक. मला तिथे लोक भेटले आपले प्रवासी, बोले अहो साहेब हे बघा इथे एवढा ट्रॅफिक लागतो. आता मी काय उतरलो खाली, ते आले सगळे जवळ. लगेच माझं काम, मला वाटतं इकडे अधिकारी पण आहेत, फोन केला ताबडतोब. अधिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी व्हिजिट केली, लगेच त्याचं कारवाई सुरू झाली. गावावरून येताना मी थांबलो आणि तो मला वाटतं पुलामुळे ते पाडलं आपण, बरोबर ना. तर त्याच्यामुळे आता वाहतूक कोंडी आहे का तिथे? कमी झाली का? कमी झाली ना. तुमच्याकडून ऐकायला पाहिजे बाबा, इकडे तर सांगतील कमी झाले. आणि त्याचबरोबर ते युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीचा चौक आहे, तिथे थोडी वाहतूक कोंडी होते. कात्रजचे मला काही लोक भेटले, तिथे देखील वाहतूक कोंडी होते. तर एक मोठा एलिव्हेटेड पूल 3, 3.5, 4 किलोमीटरचा जर केला फ्लायओव्हर, तर तिथली देखील ट्रॅफिक पुण्यातली कमी होऊन जाईल. असं आपण जे काही जिथे जिथे आवश्यकता आहे ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतोय. मुंबईत अनेक प्रकल्प सुरू आहेत, मेट्रो आहे, MTHL आहे, शिवडी न्हावा सेवा,
रायगडपर्यंत अनेक प्रकल्प मुंबईत चालू आहेत. आम्ही वेळेमध्ये ते पूर्ण शेवटी या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपण सुरू केले. सुरू म्हणजे मध्ये अगोदर काही सुरू झाले, ते नंतर 2.5 वर्षामध्ये ते मंदावले, त्याला आम्ही चालना दिली. शेवटी हे प्रकल्प जेवढे लवकर, आता मुंबईमध्ये देखील आपण फिरतो, आज वाहतूक कोंडी होती आहे, परंतु मेट्रोला आम्ही एवढा फास्ट चालना दिली. MMRDAला देखील आम्ही 60,000 कोटी रुपये कर्ज उभारण्याला परवानगी दिली. जेव्हा हे संपूर्ण मेट्रोचं नेटवर्क कंप्लीट होईल, जवळपास 30 ते 40 लाख वाहनं, प्रायव्हेट वाहनं रस्त्यावरून कमी होतील. याचा अर्थ बघा की वाहतूक कोंडी दूर होईल. आणि मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशी जी मोठी शहरं आहेत, या सगळ्या जी काही वाहतूक कोंडीची जी काही ठिकाणं आहेत, नक्की त्याला लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार पूर्णपणे काम करेल. आपण या ठिकाणी काही मागण्या आपण केलेल्या आहेत. शेवटी त्याची देखील दखल सरकार नक्की घेईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अडचणीचा जो विषय आहे, दर 2 वर्षांनी अधिवेशन आपलं होतं, मग ती अडचण होते. शेवटी अधिवेशन पण व्यवस्थित झालं पाहिजे. आणि शेवटी काय, एकत्र येण्याने एक विचारांचं आदानप्रदान, समाजासाठी आपण काय देणं लागतो, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण करतो, हे सगळं करत असतो. या आमदार महोदय बसा, महेशजी. आणि अशा वेळेस मग काही अडचणी ज्या आहेत, या अडचणी दूर करण्यासाठी नक्कीच आपण काम करू. आणि शेवटी जी आपली अडचण, तुमची जी मागणी आहे, 25 लाख रुपये आपल्याला अधिवेशनासाठी दिले पाहिजेत, तर ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी ते 25 लाख रुपये दिले जातील. आणि बाकी आपण सोबत आहोत सगळे. ओके. चांगलं आहे. त्यांना बोलवलं असतं मी तर थोडं गंमत आली असती. ठीक आहे. नक्कीच आणखी ज्या काही आपल्या मागण्या आहेत, पुण्यातल्या आहेत, आपल्या पत्रकार मंडळीच्या आहेत. शेवटी आपली संघटना जी आहे, जुनी संघटना आहे, 83 वर्ष आपण सातत्याने काम करताय. त्यामुळे नक्कीच आपल्या ज्या काही भावना आहेत, आपले जे काही प्रश्न आहेत, हे शेवटी सरकार कुणाचं आहे? सरकार तुमचं, आमचं, सगळ्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे आपण सगळे एक आहोत. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की मी जे काम करतो आहे, आजही आपल्याला माहीत आहे की माझ्यामध्ये जे मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर जेवढं काम करत होतो, मला वाटतं मुख्यमंत्री झाल्यानंतर बोला थोडासा नियोजनबद्ध काम होईल, म्हणजे थोडा कमी होईल, पण ते वाढत गेले, ते वाढू लागले काम. आणि आता वेळ म्हणजे त्यासाठी लोक आपुलकीने येतात, भेटतात. बाबा मुख्यमंत्री आपल्याला भेटत आहेत, आपलं ऐकून घेत आहेत, आपल्याला त्याच्यातून मार्ग दाखवत आहेत, अशी एक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे थोडी मेहनत जास्ती करावी लागते. त्यामुळे आपणही, मला कधी असं कधी आपली भेट कधी वेळेवर झाली नाही, उशिरा झाली तर समजून घ्या. आणि तसं काय माझ्या मनामध्ये तसं काहीच नसतं. मी अगदी मोकळेपणाने काम करत असतो. आणि आपणही, आपल्याही अनेक लोकांनी मला मनापासून प्रेम दिलेलं आहे. अगदी जे काही भरभरून ज्या ज्या वेळेस लिहायचं ते भरभरून देखील आपण लिहिता, आणि त्याचंही मला समाधानही आहे, आनंदही आहे. त्यामुळे हा तुमचा मुख्यमंत्री आहे, आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे, ही भावना तुमची आहे, इतरही समाजातल्या लोकांची आहे. मला खरं म्हणजे समाधान वाटतं की मी राज्यामध्ये अनेक ठिकाणी, अनेक जिल्ह्यामध्ये मेळाव्यांसाठी, सभांसाठी, भूमिपूजनासाठी, किंबहुना या ठिकाणी काही उद्घाटनं असतात, त्यासाठी जातो. मला जेव्हा बोलवतात ते एक पाहिल्यानंतर एक समाधान होतं की मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी येत असतात, आणि तो एक उत्साह त्यामध्ये जाणवतो.
एक जोश त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो, एक चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळतो. आणि ते तर सभेमधलं झालं, उद्घाटनाच्या ठिकाणचं झालं, परंतु जिकडे जातो ते रस्त्यावर देखील दोन्हीकडे दुतर्फा लोक उभे असतात आणि स्वागत करतात माझं. त्यांचं चेहरं बरंच काही बोलून जातात, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो. नाहीतर बाबा कोण मुख्यमंत्री, काय कोणाला पडली, आला काय गेला काय, परंतु एक समाधान वाटतं की बाबा आम्ही जो काही निर्णय घेतला आहे, सर्वसामान्य लोकांच्या मनातला निर्णय घेतला आहे, त्याचं समाधान लोकांना आहे. आणि हेच समाधान पाहून मग कामाचे तास किती झाले वाढले तरी पण काय त्याचा थकवा येत नाही, एवढंच पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं. आणि यामध्ये मला एक चिठ्ठी आलेली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये देखील अनेक आपण जे आजार आहेत त्यांना मागच्या काही कालावधीमध्ये ते सगळं काम थोडंसं मंदावलं होतं. परंतु मी काय आकडे सांगणार नाही, परंतु मी ज्या सह्या करतो त्या सह्या मला बरंच काही सांगून जातात. आमचे खूप लोक आपल्याकडे येत आहेत. आणि मला वाटतं मंगेश आता किती आपण लिमिट किती होती अगोदर? 25,000 होती ती 3 लाखापर्यंत नेली आपण. 25,000 पूर्वी होती, ते मी 3 लाखापर्यंत वाढवली. आणि त्याच्यामध्ये अनेक गंभीर शस्त्रक्रियांचा देखील समावेश केलेला आहे. आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल. पत्रकार कोणावर वेळ येऊ नये, परंतु पत्रकार बांधव भगिनी ज्या आहेत त्यांना देखील त्याचा लाभ घेता येईल. मंगेश तर तुमचाच माणूस आहे, तुमच्यातलाच आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला प्रायोरिटी तो देणारच, त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे. आणि म्हणून आपण काम करत राहू. आणि कुठलंही काही असं मनामध्ये कुठली भावना न ठेवता, अडी न ठेवता मी काम करत असतो, तुम्ही काम करत असता. शेवटी काही लोकांना वाटतं की काही मनामध्ये ठेवून काम कोणी करतंय का, किंवा कुणाच्याबद्दल, सगळ्यांच्याबद्दल तसा अनुभव नसतो. पण मी अगदी स्पष्टपणे बोलून काम करणारा आहे. शेवटी एवढ्या आधी स्वीकृती समिती लवकरच नियुक्त देखील करू आपण, ती देखील आपण करू. सूचना एक एक वाढत चाललेली आहे. त्यामुळे मी सांगितले अगोदर एक बैठक आपण घेणारच आहोत. आणि या बैठकीमध्ये आपण नक्कीच सगळ्याच बाबतीतला विचार करू आणि आपण असंच पुढे जाऊया. शेवटी या इथपर्यंत आपण आलो आहे. शेवटी मनामध्ये असं कुठली अडी ठेवून काम केलं असतं, द्वेष भावना ठेवून काम केलं असतं, तर हा तुमच्यातला हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलाच नसता. धन्यवाद, धन्यवाद, आभारी आहे मी. व घरांचा जो विषय आहे आपला, तोही देखील आपण कसा सोडवता येईल, ते ठाण्यातले लोक तर मला नेहमी पकडत असतात, लवकर काय ते करा, तर तो देखील आपण मार्गी लावू आपण. आणि शेवटी माणसं जी जबाबदाऱ्या मिळत असतात त्याच्या मागे मेहनत असते सगळ्यांची, तुमची आमची सगळ्यांची शुभेच्छा असतात, सदिच्छा असतात. आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य असतात. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो, ऊंचाई पर वही पहुँचते हैं जो बदले की ऊंचाई पर वही पहुँचते हैं जो बदले की जगह बदलाव की सोच रखते हैं. बरोबर ना? नाही तर बदल्याची भावना मनात ठेवून कसं का पोचू शकतो आपण? आता बदलाव झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. सरकार बदललंय, तुम्हालाही वाटतं बरंच काही बदललं पाहिजे, आणि नक्कीच ते बदलेल अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी करू. तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल, माझा सन्मान केलात त्याबद्दल बिलकुल बिलकुल. मला मगाशी मी सांगितलं की एक बैठकीमध्ये जे जे काही आपले विषय आहेत ते आपण नक्की या ठिकाणी सोडवू. शेवटी पत्रकारांचा सन्मान हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे. शेवटी तुम्ही मेहनत करता, समाजामध्ये फिरता, आणि त्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी, तुमच्याकडून जशा भावना आपण ठेवतो, अपेक्षा, तशा आम्हाला देखील तुम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. बैठकीमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी होतील, त्यामधून आपण जे जे काही तातडीने सोडवता येतील प्रश्न ते तातडीने सोडवू, एवढंच या प्रसंगी सांगतो. शेवटी सरकार तुमच्या सोबत आहे, सरकार आणि आपण एक आहोत, वेगळं काही नाही आहे. शेवटी हे सगळ्यांचं सरकार आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या या
अखिल भारतीय जी पत्रकार परिषद जी आहे, मराठी पत्रकार परिषद जी आहे 43वी, त्याला पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.